दाऊद इब्राहिमला करायची होती घर वापसी. काँग्रेस नेत्याच्या माध्यमातून दाऊदची ऑफर. मग नेमकी कुठे शिंकली माशी? कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमला भारतात परत यायचं होतं. एका इंग्रजी दैनिकानं हा गौप्यस्फोट केलाय. 2013 मध्ये पेशानं वकील असलेल्या एका काँग्रेस नेत्याच्या माध्यमातून डी कंपनीच्या भाईनं ही इच्छा व्यक्त केली होती. दाऊद किडनीच्या विकारानं आजारी आहे. त्याला आपल्या कुटुंबियांसोबत राहायचं होतं. या ऑफरवर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेमन यांच्यात चर्चा झाली. मात्र दाऊदच्या अटींमुळे त्याच्या विरोधात भारतात खटले चालवणं अशक्य झालं असतं. त्यामुळं ही ऑफर धुडकावण्यात आल्याचं समजतंय. मात्र नेहमीप्रमाणे मनमोहन सिंग यांनी मला काही आठवत नाही असं सांगत मौन बाळगलंय. तर काँग्रेसनेही या संदर्भात हात झटकणंच पसंत केलंय. आज खबर आई है इसके ऊपर इंडियन एक्सप्रेस में, आपका क्या कहना है? देखिए, इसमें कुछ तथ्य नहीं है. हमारे वक्त कोई ऐसी इस तरह की कोई इन्फॉर्मेशन नहीं थी. आपके पूरे टेन्योर में आज तक ऐसा नहीं हुआ? नहीं हुआ. दरम्यान दाऊदच्या ऑफरवर शिवसेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लादेनप्रमाणे पाकिस्तानात घुसून दाऊदच्या मुसक्या बांधायला हव्या असं शिवसेनेला वाटतंय. अगर हमारे में हिम्मत है, इतना बड़ा देश है, इतनी बड़ी फौज है, तो पाकिस्तान के ऊपर ऐसा दबाव बनाइए कि पाकिस्तान खुद उनको घिसट कर पकड़ के हमारे हाथ दे देगी. नहीं तो जो अमेरिका ने लादेन के बारे में किया था, उतनी हिम्मत रखो और अंदर जाके उसको पकड़ो. मात्र आता हे सर्व घडून 2 वर्ष उलटून गेली आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. केंद्रात आता काँग्रेसचं सरकारही नाहीये. याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर वेगळी चक्र फिरू लागली आहे. त्यामुळं दाऊद भारतात परतणं अशक्य आहे हे आणखी सुस्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.